नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीएत वाढ करण्याबाबत अखेर सरकारमार्फत अधिकृत निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. डीएमध्ये तब्बल 3% वाढ करण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर बातमी. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयामार्फत दिनांक 10/10/25 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या कार्यालयीन ज्ञापनानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दिनांक 1/7/25 पासून सुधारणा करण्यात येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार देय असणाऱ्या डीएचे दर दिनांक 1/7/2025 पासून मूळ वेतनाच्या 55% वरून 58% करण्याचा निर्णय सरकारने घेण्यात आला आहे. यामध्ये सुधारित वेतन संरचनेतील कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगामुळे मूळ वेतनावर आधारित महागाई भत्ता अदा करण्यात येईल. सदर डीए हा वेगळा घटक असून महागाई भत्ता FRच्या कक्षेत वेतन म्हणून गणण्यात येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आली आहे. सदरचे आदेश हे संरक्षण सेवा अंदाजातून मिळालेल्या नागरी कर्मचाऱ्यांना देखील लागू असणार आहेत. तर सशस्त्र दलातील कर्मचारी व रेल्वे कर्मचाऱ्यांकरता संबंधित मंत्रालयामार्फत स्वतंत्र आदेश निर्गमित होईल अशी बाब देखील नमूद करण्यात आली आहे.